Okay, in previous lecture we learned about insertion of floral holes on the thalamus. How the floral holes are inserted on the thalamus. त्याचे 3 टाइप्स आहेत. कुठले कुठले घेतले होते आपण? हायपोगायनी, पेरीगायनी अँड एपिगायनी. हां, शॉर्टकट घेतो. त्याच्यात कसं असतं, ऑन द थॅलॅमस, सपोज थॅलॅमस इज समवॉट कोनिकल और थॅलॅमस कसं आहे, कोनिकल आहे, और समवॉट ट्रायंगुलर और कॉन्व्हेक्स. अँड हियर द gynoecium means ovary style stigma, gynoecium or ovary is above, and the remaining floral holes, calyx, corolla, androecium, they are below the gynoecium. Hypo म्हणजे below, gyne for gynoecium or ovary means they are below ovary or gynoecium, their position is below. That is why it is called hypogyny. Hypogyny मध्ये काय येतं, चायना रोज, ब्रिंजल, मस्टर्ड. मस्टर्ड म्हणजे मोहरी, राई किंवा आपण सरसो. ब्रिंजल बेंगन, हां माहिती आहे. चायना रोज, हिबिस्कस और शिवफ्लावर. ओके. त्याच्यानंतर पेरीगायनीमध्ये पेरीफेरीला म्हणजे ॲट साइड्स ऑफ gynoecium or ovary. Here the thalamus become, त्याचा शेप बदलतो. थॅलॅमस बिकम समवॉट कॉन्केव ॲज लाईक कप, शालो कप शेप. दिस इज द थॅलॅमस. जो शेडेड पार्ट आहे दॅट इज थॅलॅमस. अँड हियर द gynoecium इज लोकेटेड हियर. Okay, and the remaining floral holes, calyx, corolla and androecium, at the sides, not below, not above, at the sides in perigynous. Here examples rose, pea and bean. हे एक्झाम्पल एकदम माहीत पाहिजे तुम्हाला, फट देशी क्लिक व्हायला पाहिजे, कारण याच्यावरच येते सगळा गेम त्याचा. आणि नंतर मग द थॅलॅमस बिकम समवॉट डीपली कप शेप. कप शेप आहे ना, डीपली कप शेप. अँड दॅट इज वाय डीपली कप शेप झाला तो की इट बिकम्स मोर कॉन्केव, शालो कॉन्केव, मोर कॉन्केव, डीपली कॉन्केव. ओके. अँड दॅट इज वाय द gynoecium means the ovary goes below. Okay, in this way. And the remaining rest of the floral holes, किती floral holes आहेत, 4. त्याच्यातलं gynoeciumच्या with respect gynoecium, the remaining floral holes, that is calyx, corolla and androecium, they are above the ovary or gynoecium. त्यांची पोझिशन वर आहे. मग हा शेप लक्षात ठेवायचा, कोनिकल, कॉन्व्हेक्स, कप शेप, डीपली कप शेप म्हणजे कॉन्केव, डीपली कॉन्केव. अँड दॅट इज वाय द रेस्ट ऑफ द फ्लोरल होल्स आर प्लेस्ड पोजिशन विथ रिस्पेक्ट टू gynoecium. आयदर दे आर बिलो हायपोगायनी, दे आर ॲट साइड्स पेरीगायनी, दे आर अबोव द ओव्हरी और gynoecium. हां, मग इथं काय काय असतं एक्झाम्पल. इपी मीन्स अबोव, gyne for gynoecium or ovary means they are located above the ovary or gynoecium. Okay. An example, sunflower in Goa. Okay. In this way the 3 types of floral insertion of floral holes with respect to gynoecium. Okay.
हायपोगायनी, पेरिगायनी, इपिगायनी. आता काही टर्म्स घेतो आहे आपण. सम टर्म्स रिलेटेड टू फ्लावर. फ्लावरशी रिलेटेड टर्म्स आपण पूर्ण जेव्हा बायोलॉजी शिकू, पर्टिक्युलरली बॉटनी. बॉटनी म्हणजे काय? ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स. आणि झुलॉजी ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ ॲनिमल्स. आणि मायक्रोबायोलॉजी ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ मायक्रोब्स, म्हणजे जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. बॅक्टेरिया, देन व्हायरसेस, देन प्रोटोझोन्स, जे मायक्रोस्कोपच्या खाली दिसतात आपल्याला, त्या सगळ्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमच्या स्टडीला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो. मग त्याच्यात पुढे टाईप पडून जातात. व्हायरसचा स्टडी करायचं व्हायरॉलॉजी, बॅक्टेरिओलॉजी, प्रोटोझोलॉजी, या पद्धतीने. नाउ द टर्म्स complete flower, incomplete flower, then unisexual flower, bisexual flower, neuter flower. In this way there are some terms related with flower. Now about the first term, that is complete flower. First term about the complete flower. First term is complete flower. When flower is called complete, if a flower bears 4 floral holes. ज्या फ्लावरमध्ये 4 फ्लोरल होल्स आहेत, दॅट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम. दीज फ्लोरल होल्स आर प्रेझेंट, ऑल फ्लोरल होल्स आर प्रेझेंट, देन द फ्लावर इज कॉल्ड complete flower. Then a flower having or bearing all 4 floral holes. कळलं? कुठले? दॅट इज कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. म्हणजे असं कुठलंही फ्लावर काढलं तुम्ही, द फ्लावर हॅज 4 फ्लोरल होल्स, कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. हे काय झालं? कंप्लीट फ्लावर. 4 floral holes are there, that is why it is a complete flower. मग सांगा, ज्या फ्लावरमध्ये कंप्लीट फ्लोरल होल्स आहेत, रोजमध्ये आहेत का? चायना रोजमध्ये आहेत, बरोबर. भरपूर फ्लावर्समध्ये रोज, चायना रोज, गोल्ड मोहर, भरपूर फ्लावर आहेत की ज्यांच्यात 4 फ्लोरल होल्स आपल्याला आढळतात. नंबर ऑफ प्लांट्स. मग आता इकडे जाऊ. जर कंप्लीट घेतलं तर मग सेकंड इज इनकम्प्लीट. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय राहील? आयदर 1 or 2 होल्स आर ॲबसेंट, देन द फ्लावर इज कॉल्ड इनकम्प्लीट. 4 पैकी 1 ॲबसेंट आहे कुठलंही, किंवा 2 ॲबसेंट असतील, म्हणजे अ फ्लावर बिअर ओनली 3 or 2, not all 4, then it is called as incomplete. म्हणजे 1ची कमी, 1ची कमतरता आहे ना. Now when a flower not having 4 floral holes मीन्स, म्हणजे आपण हे असं लिहिण्यापेक्षा वेन अ फ्लावर लॅकिंग. आता कसं त्याच्यात नाही आहेत, 4 फ्लोरल होल नाही आहेत, मग आपण कसं सोपं कसं लिहू शकतो? फ्लावर लॅकिंग म्हणजे नसतात त्याच्यात. वेन एनी 1 or 2 फ्लोरल होल्स आर ॲबसेंट, देन द फ्लावर इज टर्म ॲज लॅकिंग आयदर 1 or more, 1 or 2 floral
holes, then the flower is called incomplete flower. Then a flower is called complete flower. म्हणजे कंप्लीट फ्लावर नेहमी बायसेक्शुअल असतं. ओके, इकडे 1 or 2 फ्लोरल होल्स आर ॲबसेंट और 3 राहू शकतं. बघा मग इथं व्हेन ए फ्लावर, त्यालाच तसं इम्परफेक्ट पण म्हणतात, पण पुढे आपण म्हणू ते म्हणजे कुठला पण एक. बघा 1 फ्लोरल होल ॲबसेंट, कॅलिक्स इज देअर, corolla is there, androecium is there, then 1, 2 and 3, 1 floral hole absent, that is gynoecium. म्हणजे याच्यात 3च आहेत. when a flower not having 4 floral holes, it means it having either 3 or 2 or 1 floral hole. ते इनकम्प्लीट राहील. 4च्या 4 असले तरच आपण म्हणायचं कंप्लीट फ्लावर आहे, आणि ते मोस्टली मग बायसेक्शुअल असतं. आता इथंच मी तुम्हाला ते क्ल्यू देऊन दिला की कंप्लीट फ्लावर बायसेक्शुअल असतं. बायसेक्शुअल फ्लावरला परफेक्ट फ्लावर म्हणतात. परफेक्ट का म्हणायचं? बिकॉज इट हॅज बोथ सेक्स ऑर्गन्स, and if the both sex organs are closely located, then the condition is perfect. बरोबर का? सेक्शुअल रिप्रोडक्शन लवकर होऊन जाईल, पॉलिनेशन फॉलोड बाय फर्टिलायझेशन. ओके, तर मग लक्षात आलं. आता इथं एक कमी. आता दुसरी कंडिशन बघू. द सेकंड कंडिशन इन टू विच अ फ्लावर हॅज कॅलिक्स, करोला and gynoecium and absence of androecium. मग ही एक कंडिशन आहे. म्हणजे हिअर 1, 2 and 3 फ्लोरल होल्स आर देअर, 1 फ्लोरल होल ॲबसेंट, लॅकिंग. इथं अँड्रोशियम ॲबसेंट, इथं गायनोशियम ॲबसेंट. किंवा एक तिसरं फ्लोरल होल आहे, ते पण इनकम्प्लीट आहे. त्याच्यामध्ये नुसतं फ्लोरल जो पेटल आहे दॅट इज प्रेझेंट. म्हणजे अ पेटल लाईक आहे, रे फ्लोरेट. त्याच्यात अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला, कॅलिक्स ॲबसेंट, अँड्रोशियम, गायनोशियम दोघं ॲबसेंट आहे, म्हणजे करोलाच आहे फक्त. सनफ्लावरमधला हा रे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर, तो एकच, म्हणजे ओनली पेटल इज देअर, नो अँड्रोशियम, नो गायनोशियम. ओके, म्हणजे कुठं असतात ते? ॲट द पेरिफेरी ऑफ सनफ्लावर. सनफ्लावरच्या पेरिफेरीला असते. सनफ्लावरच्या बॉर्डरला काय असतं माहिती आहे ना? येलोइश ऑरेंज कलरचे ब्राईटली कलर्ड पेटल असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह, आणि मध्ये बाकी ब्लॅकिश डल कलरचा पार्ट असतो थोडा, आणि बाहेर मात्र त्याला पेटल्स असतात, मध्ये बिलकुल नसतात. मग हे जे आउटर पेटल्स आहेत दे आर लाईक दिस, दे आर न्यूटर फ्लावर्स, जस्ट हॅविंग द पेटल्स, नॉट हॅविंग अदर सेक्स ऑर्गन्स. म्हणजे मग तो रे फ्लोरेट. हे समजा असं बघितलं तुम्ही, फिमेल फ्लावर आहे, having only female sex organ. This is the male flower having only male sex organ, and this is the neuter flower having no reproductive organs. म्हणजे अँड्रोशियम पण नाही, गायनोशियम पण नाही त्याच्यात. 2 फ्लोरल होल्स ॲबसेंट आहेत त्याच्यात मेन. ओके, चला मग आता कंप्लीट इनकम्प्लीटमध्ये एवढंच लक्षात ठेवलं की 4 फ्लोरल होल्स प्रेझेंट, आयदर 1 or 2 or more लॅकिंग हिअर. मग ते इनकम्प्लीट होऊन जातं. बरोबर. पण इथं आपण नाव देऊ शकतो. आता हे मी इनकम्प्लीट फ्लावर कट करतो, कंप्लीट फ्लावर कट करतो, याच्यानुसार नावं घेऊ आपण. हे याच्यात येऊ शकतं, पण
हेडिंग जेवढं आहे तेवढंच सांगू आपण. पुढे तो कंप्लीट आणि इनकम्प्लीट कशावरून, आयदर 4 फ्लोरल होल्स प्रेझेंट कंप्लीट आणि आयदर 1 ऑर मिनी लॅकिंग इनकम्प्लीट. आता टर्म बदलल्या, युनिसेक्शुअल फ्लावर, बायसेक्शुअल फ्लावर. आता याला मी नाव टाकतो अनदर. फर्स्ट बायसेक्शुअल फ्लावर, and unisexual flower. तुमच्या याच्यात डायरेक्ट परफेक्ट दिलं आहे, इम्परफेक्ट आहे. परफेक्ट घेऊ, चला जाऊ दे. बायसेक्शुअल इज कॉल्ड परफेक्ट आणि दिस टाइप ऑफ इट इज कॉल्ड इम्परफेक्ट. परफेक्ट, इनपरफेक्ट. आता थोडासा बदल करावा लागेल. वेन अ फ्लावर हॅविंग, आता ऑल फ्लोरल होलचा महत्त्व नाही इथं. इथं परफेक्ट म्हणजे काय, बोथ रिप्रोडक्टिव्ह होर्ल, इसेन्शियल होर्लवर फोकस आहे, यांच्यावर नाही, याला महत्त्व नाही. हां, रिप्रोडक्टिव्ह होल कुठले आहेत, अँड्रोशियम, गायनोशियम, त्याला महत्त्व आहे, बाकीच्यांना नाही. म्हणजे मग हे यांना हायलाईट करायचं आहे आपल्याला इथं. हां, मग आपण याला कलर्ड करून टाकू, म्हणजे आपण इथं फोकस करतो आहे. ओके. when a flower having both sex organs, that is androecium and gynoecium, then the flower is called perfect or also called bisexual. तशी पुढे डेफिनेशन दिली त्याने, पण घेऊन टाकू आपण. परफेक्ट फ्लावर अँड परफेक्ट फ्लावर इज बायसेक्शुअल फ्लावर. बोथ द सेक्स ऑर्गन, बोथ द सेक्स ऑर्गन आहेत ना, म्हणजे मग काय झालं, बायसेक्शुअल. अँड्रोशियम अँड गायनोशियम both are present, then the flower is perfect or bisexual. परफेक्ट का, कारण फ्लावर प्रोड्यूस करायचा किंवा फ्लावर डेव्हलप करायचा उद्देशच आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं पाहिजे. अँड दॅट इज वाय इफ दे आर लोकेटेड इन वन फ्लावर देन फर्टिलायझेशन मेड इझी. म्हणजे हे परफेक्ट कंडिशन आहे, ही इम्परफेक्ट आहे. कारण काय, अँड्रोशियम आहे पण गायनोशियम नाही, गायनोशियम आहे पण अँड्रोशियम नाही, पण दोघे एकत्र आले तर बेटर, फर्टिलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, रिप्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे मग हे इनपरफेक्ट झाले का, एक इकडं एक तिकडं, मग त्यांना डिपेंडन्स वाढून जाईल. पोलन ग्रेन्स कॅरीड बाय अदर पॉलिनेटिंग एजन्सीज, दॅट इज वाय दे डिपेंड अपॉन अदर्स. इन्सेक्टवर, कुणावर, पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे पोलन ग्रेन्स कॅरी करणाऱ्या एजंट्सला काय म्हणतात, जसं हनीबीज, बटरफ्लाईज या फ्लावरवरून त्या फ्लावरवर जातील तेव्हा पोलन ग्रेन्स कॅरी करतील, म्हणजे डिपेंडन्स होऊन गेला. इथं डिपेंडन्स नाही. म्हणजे जसं दोन लवर आहेत, लैला मजनू. हां, तुमच्यासाठी लैला कुठंतरी आहे, मजनू कुठंतरी आहे, हिर रांजा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग आता त्यांच्यात कम्युनिकेशन करायचं आहे तर एक तर कबूतर लागेल, नाही तर कोणीतरी लागेल. कबूतर जा जा, कारण पूर्वी काही मोबाईल नव्हते, लिहायचं पण जास्त काही सिस्टीम नव्हती. मग कोणीतरी मॅसेंजर लागायचं इकडनं तिकडे, बरोबर. पण दोघांचं मॅरेज झालं, मग नो नीड ऑफ मॅसेंजर. ते दोघे दोन घरांमधून एकाच घरात येऊन गेले तर मग काही प्रॉब्लेमच नाही. लैला पण तिथं, मजनू पण तिथं, काही प्रॉब्लेमच नाही. पण इथं डिपेंडन्स होऊन गेला.
कोणीतरी येईल तो मेसेज घेऊन जाईल इकडनं तिकडे तिकडनं इकडे आहे ना, इकडचे पोलंगन्स तिकडे न्यावे लागते. मग डिपेंडन्स झाला. इम्परफेक्ट कंडिशन आहे, इम्परफेक्ट कंडिशन आहे. त्याच्यामुळे नेचरने दोघांना, म्हणून मोस्ट ऑफ द फ्लावर्स, मोस्ट म्हणजे असं समजायचं तुम्ही वर्ल्डमध्ये जेवढे फ्लावर्स आहेत त्याच्यात मोर दॅन 90% फ्लावर्स लाईक दिस दे आर बायसेक्शुअल. दॅट इज वाय द चान्सेस ऑफ पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन आर व्हेरी ग्रेटर. अशी कंडिशन असेल तर थोडे लेसर असतात, म्हणून ते आउट केलं. कारण कसं प्लॅन्ट किंवा फ्लावर्सला एकमेकांच्या जवळ येता येणार नाही. दे आर नॉन मोटाईल, स्टॅटिक आहेत. झाडं लोकोमोशन करू शकत नाही. पण ॲनिमलला मोटाईल करून टाकलं. मग ॲनिमल्समध्ये काय केलं, मेल वेगळा फिमेल वेगळं, गरज असेल तेव्हा ते एकत्र येऊन जाते. पण प्लॅन्टला कसं करता येणार नाही. आंबा आंबी एकत्र येणार नाही, निंबा निंबी पण एकत्र येणार नाही, हां गुलाबी गुलाबो एकत्र येणार नाहीत. मग त्यांना तुम्हाला जवळ आणावं लागेल. मग त्याच्यामुळे तोच आंबा तोच आंबी आहे ना, बायसेक्शुअल करून टाकलं, नो नीड, एकाच ठिकाणी आहेत. बरोबर. चला ओके. मग ही कंडिशन आयडियल आहे, म्हणून त्याला परफेक्ट ना फॉर फर्टिलायझेशन और रिप्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. ही थोडीशी प्रॉब्लेमॅटिक बिकॉज प्लॅन्ट्स आर नॉन मोटाईल. डिपेंडन्स वाढला. मग आता इम्परफेक्ट फ्लावरमध्ये अ फ्लावर हॅविंग, आता इथं बदल होईल. दॅर ऑफ 3 टाईप्स. इथं आपण पहिल्यांदा 2च टाईप घेऊ, तसे तो स्वतंत्र टाईप घेऊ. कुठला, न्यूटर फ्लावर, तो तिकडचा आहे. मेल फ्लावर और मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला काय म्हणतात, स्टॅमिन. दॅट इज वाय कॉल्ड स्टॅमिनेट, स्टॅमिन हॅविंग. तर इकडे याला काय म्हणतात, पिस्टिल, कार्पेल, कार्पेल किंवा पिस्टिल, हां गायनोशियम. फिमेल फ्लावर इज कॉल्ड पिस्टिलेट फ्लावर. ॲटा किंवा ॲट म्हणजे हॅविंग, स्टॅमिन हॅविंग म्हणजे मेल फ्लावर, कार्पेल और पिस्टिल हॅविंग पिस्टिलेट फ्लावर, स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे मेल फ्लावर फिमेल फ्लावर. आणि हा न्यूटर फ्लावर आहे ॲक्च्युअल. हा पण इम्परफेक्ट आहे, म्हणजे नायदर स्टॅमिन नॉर पिस्टिल कार्पेल, काहीच नाही त्याच्यात. नो सेक्स ऑर्गन, न्यूटर. म्हणजे सेक्स ऑर्गन नसलेलंच फ्लावर आहे ते, काही डायरेक्ट सेक्शुअली प्रोडक्शनमध्ये भागच घेणार नाही. आता हा टेक पार्ट करतो, इथं सेल्फ क्रॉस जो होऊन जातील पॉलिनेशन, इकडे क्रॉस पॉलिनेशन होतं, सेल्फ पॉलिनेशन होणारच नाही कारण सेपरेट आहेत. मग इम्परफेक्ट फ्लावर हॅव आयदर मेल sex organ stamen, that is why it is called staminate, and if the flower have only female reproductive organ, that is pistil, called pistillate flower. And if flower has no male and female, means stamen and pistil, then it is a neuter flower. दोघं पण नाहीत. आला. मग आता हे इम्परफेक्ट फ्लावर एक प्रकारचं युनिसेक्शुअल आहे, युनिसेक्शुअल फ्लावर. इट इज ऑल्सो कॉल्ड, हे दोघं फ्लावर युनिसेक्शुअल आहे. ओनली वन सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन द फ्लावर, आयदर मेल ऑर फिमेल. इकडे पण तसंच आहे, युनिसेक्शुअल फ्लावर. ओके, झालं. इम्परफेक्ट हॅव आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर्स. मग युनिसेक्शुअलमध्ये आता इथं असं नाही टाकायचं, कारण आपण इम्परफेक्ट का म्हणतो, 4 नाही आहेत म्हणून, मेल ऑर्गन आहे म्हणून नाही. कारण काय, टर्मचा मिनिंग वेगळा आहे.
तुम्ही म्हणाल सर परफेक्ट फ्लावर टाकला आपण त्याच्याऐवजी कंप्लीट बरोबर होतं ना, पण कंप्लीटमध्ये आपल्याला काय 4 फ्लोरल होल्स आर कंप्लीट देअर. तर आणि जर एक पण ॲबसेंट असेल तर इनकम्प्लीट. म्हणजे टर्म्स वापरल्या. आता कंप्लीट फ्लावर नेहमी परफेक्ट असतं आणि परफेक्ट फ्लावर नेहमी बायसेक्शुअल असतं, पण टर्म्स वेगवेगळ्या वेळेस वापरायच्यात. कंप्लीट म्हटलं तर तुम्हाला 4 फ्लोरल होल्स, इनकम्प्लीट म्हटलं की एक किंवा 2 फ्लोरल होल्स कमी, लॅकिंग, एवढंच लिहायचं, बाकी काहीच लिहायचं. कुठले पण फ्लोरल होल ॲबसेंट राहू शकतं, ते इनकम्प्लीट राहील. मग आता युनिसेक्शुअल घेतलं, बायसेक्शुअल. आता हे बायसेक्शुअल फ्लावर आहे, पण बायसेक्शुअलच्या वेळेस फक्त आपल्याला असं फक्त एवढंच मेन्शन करायचं आहे, परफेक्ट फ्लावर आहे ना, परफेक्ट फ्लावर्स आर ऑलवेज बायसेक्शुअल. पण टर्म वापरताना वेन ए फ्लावर बिअर बोथ सेक्स ऑर्गन्स इट इज कॉल्ड बायसेक्शुअल. आणि इकडे युनिसेक्शुअल फ्लावर बिअर्स ओनली 1 सेक्स ऑर्गन, आयदर मेल स्टॅमिन और फिमेल पिस्टिल कार्पेल, असं लिहायचं. त्याला इम्परफेक्ट त्यावेळेस म्हणायचं नाही, ॲक्च्युली तो असतो, कारण ते वर्ड्सचं मिनिंग तिथं त्यावेळेस आपण वेगळी गोष्ट फोकस करतो म्हणून. ओके, चला आता लक्षात आलं. मेल फ्लावर घेतलं, फिमेल फ्लावर घेतलं. युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, वेन ए फ्लावर बिअर्स ओनली 1 सेक्स ऑर्गन, आयदर मेल देन मेल सेक्स ऑर्गन असेल स्टॅमिन तर स्टॅमिनेट, फिमेल असेल तर पिस्टिलेट. ओके, चला आता काहीच नसेल तर मग न्यूटर. मग आता ही आपण टर्म आपण साईड बाय साईड घेऊन टाकले. काय, बायसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअल फ्लावर. ओके, चला आता पुढे मोनोशियस प्लॅन्ट. आता फ्लावरला आपण युनिसेक्शुअल बायसेक्शुअल म्हटलं, पण ॲनिमलला म्हणजे प्लॅन्टला आणि ॲनिमलला युनिसेक्शुअल बायसेक्शुअल म्हणत नाही, त्यांना स्पेशल टर्म वापरतात, मोनोशियस, डायोशियस. पण मोनोशियस डायोशियसमध्ये घोळ होऊन जाईल. मोनो म्हणजे 1, युनी म्हणजे 1, डायोशियस डाय म्हणजे 2, बायसेक्शुअल म्हणजे बायसेक्शुअल डायोशियस नाही. बायसेक्शुअल हे आता हे फ्लावर आहे ना, हे फ्लावर ज्या प्लॅन्टवर आहे तो डायोशियस नाही, मोनोशियस असतो. आता समजून घेऊ, हे उलटं आहे बरं नेमकं, नाही तर मुलं त्याच्यावरच जातात बऱ्याचदा. युनिसेक्शुअल म्हणजे मोनोशियस असतं, नाही, युनिसेक्शुअल म्हणजे डायोशियस. कारण या 2 शब्दांचा मिनिंग वेगळा आहे. मोनोशियस म्हणजे मोनोशियस म्हणजे युनिसेक्शुअल नाही. तिथं आपल्याला तो ऑर्गॅनिझम आहे, तो ऑर्गॅनिझममध्ये सेक्सेस कसे आहेत, म्हणजेच त्याच्यात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कसे आहेत ते लक्षात घ्यावं लागतं. आता ह्या टर्म्स लक्षात आल्या. आता ॲक्च्युली कंप्लीट फ्लावर इज परफेक्ट, परफेक्ट फ्लावर इज बायसेक्शुअल असं पण घेतलं आपण समजून घेण्यासाठी तुम्हाला. पण हेच फ्लावर काय आहे, पुढची टर्म, इट इज मोनोशियस. त्याला मोनोशियस, फ्लावरला नाही, कुणाला, प्लॅन्ट. ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मोनोशियस, ऑर्गॅनिझम नॉट कॉल्ड युनिसेक्शुअल बायसेक्शुअल. तो शब्द फ्लावरला वापरतात, युनिसेक्शुअल बायसेक्शुअल. प्लॅन्ट ॲनिमलला तुम्हाला मोनोशियस. आता हे कसं लक्षात ठेवायचं, सिम्पल गोष्ट आहे. डायोशियस ही आहे, आम्ही कट केलं. डायोशियस, मोनोशियस. ऑर्गॅनिझमला शब्द वापरतात. म्हणजे आता ॲक्च्युली बायसेक्शुअल, द प्लॅन्ट बियर, हे फ्लावर काढलं आपण बेल शेप. द प्लॅन्ट बियर फ्लावर विथ बोथ सेक्स ऑर्गन. म्हणजे आता तुम्ही फ्लावरला नाही म्हणाल, आता इथं कसं म्हणायचं, अ प्लॅन्ट और द ऑर्गॅनिझम और प्लॅन्ट हॅविंग बोथ सेक्स ऑर्गन्स. त्याच्यात दोघं सेक्स ऑर्गन्स, म्हणजे त्याच्यात मेल सेक्स ऑर्गन पण आहे आणि फिमेल सेक्स ऑर्गन पण आहे. मग आपण त्याला
मोनोशियस म्हणायचं. आता इथं कसं आहे, हे प्लॅन्ट असं राहील, द प्लॅन्ट वॉज लाईक दिस हिअर. डायोशियसमध्ये असं आहे. मग आता फ्लावर मुद्दाम कट करतो. आता याचा आणि याचा संबंध नाही. फ्लावरला तुम्ही हा शब्द वापरतात. आता हे प्लॅन्ट आहे, नॉट. हिअर यू हायलाइट अ प्लॅन्ट, नॉट ए फ्लावर. असंही म्हणू शकतात, अ प्लॅन्ट बियर बोथ सेक्स ऑर्गन्स और बोथ सेक्स ऑर्गन्स इन देअर फ्लावर्स तरी चालतं. प्लॅन्ट बियर्स बोथ सेक्स ऑर्गन्स इन देअर फ्लावर्स. मोनोशियस. मोनो म्हणजे तो एक आहे, त्याच्यात दोघे आहेत. अ प्लॅन्ट विथ बोथ सेक्स ऑर्गन. मोनोशियस, एकातच दोघं. मोनोचा मिनिंग काय, एकाच प्लॅन्टमध्ये दोघं सेक्स ऑर्गन आहेत. मग आपण मराठीत म्हणताना सर्वसाधारण फिमेल ॲनिमल असेल, समजा बकरी आहे, ती बकरी, तो बकरा. पण प्लॅन्टला म्हणताना नावाने तो आंबा आहे, हां, पण आपण प्लॅन्टला ते शब्द वापरतो, नॉट तो, ती. चिंचेचं झाड आहे म्हणजे नपुसकलिंगी. हां, मेल फिमेल असा शब्द वापरत नाही. ते प्लॅन्ट, तो प्लॅन्ट, ती प्लॅन्ट असं नाही म्हणत. वाय? बिकॉज द प्लॅन्ट इज तो पण आणि ती पण. प्लॅन्ट हॅव फिमेल ॲज वेल ॲज मेल बोथ सेक्स ऑर्गन. मग आता तुम्हाला त्याला तो पण नाही ती पण म्हणता येणार नाही. ते, नॉट ही अँड शी. इट इज अ मँगो प्लॅन्ट. नाहीतर ही इज मँगो प्लॅन्ट, शी इज अ मँगो प्लॅन्ट, है ना. हां, मग तसं आहे ते. मग झालं. मग काय, तो आणि ती एकच आहे ना. मग प्लॅन्टमध्ये असं असतं, ॲनिमलमध्ये पण असतं. हां, ॲनिमल ओळखा. सांगितलं आहे मी कदाचित तुम्हाला. तोच मेल, तोच फिमेल. बघा, फिगर असेल तुम्हाला लोअर क्लासमध्ये झालेली. चला क्ल्यू देतो. लीच. लीच म्हणा बरं, नीच बीच म्हणू नका. हां, लीच आहे. लीच पण तसाच आहे. लिचा, लिची तोच आहे. लीच. म्हणजे त्याच्यात मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकत्र आहे. अर्थवर्म पण. मग त्याला एकतर तुम्ही मोनोशियस किंवा ॲनिमल्समध्ये अजून एक शब्द वापरतात, हर्माफ्रोडाईट. हे लक्षात ठेवा. म्हणजे अर्थवर्म आणि म्हणजे याच्यात पण तसं असतं अर्थवर्ममध्ये. बरोबर. अर्थवर्ममध्ये वर्मी सरनेम नाही बरं, वर्मा. तर अर्थवर्म तोच असतो आणि अर्थवर्मी पण तीच असते. म्हणजे हा पण तसाच आहे. मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट इन वन ऑर्गॅनिझम. बरोबर. म्हणजे यांना काही प्रॉब्लेमच नाही, लग्न करायची गरजच नाही. तोच मेल तोच फिमेल आहे ना. हां, तर आता यांच्यासारखंच येते. म्हणजे ॲनिमल्समध्ये मोस्टली असं असतं बायसेक्शुअल. म्हणजे ॲनिमल्स कसे असतात, युनिसेक्शुअल. म्हणजे मॅन वुमन, हां, मेल आणि फिमेल, डॉग कॅट, ते मेल फिमेल वेगळे वेगळेच असतात सगळे. एकच ॲनिमल आणि त्याच्यात दोघं असं फार रेअर असतं. जसं प्लॅन्टमध्ये असंच जास्त कॉमन आहे. ॲनिमल्समध्ये असं आहे, मेल आणि फिमेल वेगळं वेगळं असतं नेहमी. बिकॉज दे आर मोटाईप. काही प्रॉब्लेम नाही यांना. हे तसे आहेत, पण हे मोस्टली आता हा पॅरासाईट आहे. त्याच्यामुळे ते सिंगल सॉलिटरी एकटे राहणारे आहेत, कॉलनीमध्ये राहणारे नाहीत. त्याच्यामुळे मग जर समजा फिमेल त्याच्याजवळ नसेल तरी प्रोडक्शन होणार नाही. मग नेचरने त्याला आशीर्वाद देऊन टाकला, तथास्तु. तूच मेल तूच फिमेल, तुझं फर्टिलायझेशन रिप्रोडक्शन करून टाक, गरज नाही राहणार. हे असतात पण हे एकमेकांच्या जवळ येतात. मेल फिमेल, तोच मेल आहे तोच फिमेल आहे, पण मुद्दाम
दोन अर्थवर्म एकमेकांच्या जवळ येऊन जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करतात, सुपेरियर ब्रीड तयार व्हायला, चांगलं तयार व्हायला असं करतात. ॲक्च्युली ते तिथल्या तिथं दोघं सेक्स ऑर्गन आहे तर होऊ शकतं, पण नेचरने तसं नाही केलं तरी ते एकमेकांच्या जवळ येतात. म्हणजे समजा हा मेल आहे तर तिकडे फिमेलकडे तो त्याचं जेनेटिक मटेरियल स्पर्म्स देतो, तिकडचा याला स्पर्म देतो, हा त्याला स्पर्म देतो, अशी व्यवस्था. मग नंतर नेचरला पण कळलं की हे असं काही बरोबर नाही, त्याच्याऐवजी डायरेक्ट मेल फिमेलच करून टाकू, म्हणजे प्रश्नच राहणार नाही. दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम द्यायचा काय अर्थ आहे? मग जर समजा दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असून पण एकत्र जर आले तर काय उपयोग आहे? मग त्याच्याऐवजी एकच ठेवायची ना. चला ओके, मग हे कळलं. म्हणजे लिच, अर्थवर्म मोनोशियस हर्मॅफ्रोडाईट, प्लॅन्ट पण मोस्टली मोनोशियस असतात. लक्षात आलं ॲनिमलमध्ये. आता इकडे येऊ, म्हणजे इकडे कसं राहणार आहे मग? हा काय मोनोशियस, मोनोशियसच्या वेळेस आपण काय म्हणतो? द प्लॅन्ट हॅविंग बोथ सेक्स ऑर्गन, देन इट इज कॉल्ड मोनोशियस. वन प्लॅन्ट हॅविंग बोथ सेक्स ऑर्गन, मोनोशियस. आता डायोशियसमध्ये असं राहील, हे वरचं कट करून टाकू, कन्फ्युजन व्हायला ना. मॉइश्चरमुळे जास्त त्रास होतो, चिपकून जातं ते लिहिलेलं. आता दोन प्लॅन्ट, प्लॅन्ट 1, प्लॅन्ट 2, असं सेम काढू. इकडे अँड्रोशियम प्रेझेंट, गायनोशियम प्रेझेंट, म्हणजे तीनच आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम. कॅलिक्स, करोला, गायनोशियम. मग आता हे जे प्लॅन्ट आहेत कसे आहेत ते? हे प्लॅन्ट सेपरेट आहे, प्लॅन्ट विथ ओनली वन सेक्स ऑर्गन, आयदर मेल, अँड हिअर द प्लॅन्ट विथ ओनली वन सेक्स ऑर्गन, फिमेल. मग याला मेल प्लॅन्ट म्हणायचं. female plant. When male plant bears male sex organ separately and female plant bears female sex organ separately, then the plants are called dioecious. डायोशियस म्हणजे काय? डायोशियसचं मिनिंग, याचा अर्थ काय? यांच्यात सेक्सेस सेपरेट आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. डायोशियस म्हणजे काय? सेक्सेस सेपरेट, म्हणजे मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आयदर प्लॅन्ट ऑर ॲनिमल्स आर सेपरेट, जसं आपण. मग डायोशियस तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. मोनोशियस डायोशियसमध्ये कन्फ्युजन व्हायला लागलं की डायोशियस कोण? आपण, मॅन वुमन, मॅन हॅविंग मेल सेक्स ऑर्गन अँड वुमेन हॅविंग फिमेल सेक्स ऑर्गन. झालं, आपल्यावरून आपण डायोशियस आहेत, म्हणजे आपल्यामध्ये सेक्सेस सेपरेट, मग आपण डायोशियस. मग आपल्यावरून कल्पना येईल आपल्याला, आपल्याच सेक्सेस, म्हणजे मोस्ट ऑफ द ॲनिमल्समध्ये असं आहे, मोस्ट म्हणजे ॲनिमल्स आर मोस्टली डायोशियस, फ्यू आर मोनोशियस, म्हणजे ज्यांच्यात सेक्सेस सेपरेट नाही. मग इथं काय येईल? मोनोशियस म्हणजे सेक्सेस नॉट सेपरेट. इट मीन्स वन प्लॅन्ट बियर बोथ द सेक्स ऑर्गन. काय म्हणायचं? वन फ्लावर बियर नाही, वन प्लॅन्ट बियर और वन ॲनिमल बियर वन सेक्स, बोथ द सेक्स ऑर्गन. हे किंवा हे एकात दोघं आहेत. इकडे दोन सेपरेट आहेत, डायोशियस. मेल प्लॅन्ट बियर मेल सेक्स ऑर्गन, फिमेल प्लॅन्ट बियर फिमेल सेक्स ऑर्गन. म्हणजे तुम्ही इथं प्लॅन्टमध्ये म्हणायचं मेल प्लॅन्ट बियर मेल स्टॅमिनेट फ्लावर, फिमेल प्लॅन्ट बियर पिस्टिलेट फ्लावर, देन द कंडिशन इज कॉल्ड. मग इथं तुम्ही म्हणू शकता, जसं फॉर एक्झाम्पल, आता इथं तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल देता येतील. मी सांगितलं ना, मोर दॅन 95% फ्लावरिंग प्लॅन्ट्स आर ऑफ धिस टाईप. म्हणजे त्यांच्या फ्लावरमध्ये दोघं सेक्स ऑर्गन आहेत. फार रेअरली असं असतं, कमी एक्झाम्पल आहेत. खूप जिकडे तिकडे बघाल तुम्ही असेच एक्झाम्पल आहेत. फ्लावर कुठलाही बघा त्याच्यात अँड्रोशियम गायनोशियम आहे. मग एक्झाम्पलमध्ये काय येईल? मोनोशियसमध्ये एक्झाम्पल, हे मुद्दाम कट करतो. आता ही सगळी जी नावं होती ही सगळी तशीच आहेत, चायना रोज वगैरे.
मोनोशियसमध्ये फॉर एक्झाम्पल समजा नाव घ्या कुठलंही, रोज, चायना रोज, यांच्या सगळ्यांच्या फ्लावरमध्ये जास्मिन, गोल्डमोर, सनफ्लावर, बायसेक्शुअल असेच असतं. त्याच्यात पण सनफ्लावरमध्ये 2 टाईप आहेत. डिस्क फ्लोरेट, मध्ये जे फ्लोरेट आहेत दे आर कॉल्ड डिस्क फ्लोरेट. मग ते आपण सोडून देऊ, कारण हे थोडं वेगळं कंडिशन आहे. न्यूटर आणि बायसेक्शुअलमध्ये येतात. मेजॉरिटी कुठलंही प्लॅन्ट घेतलं तुम्ही त्याच्यामध्ये असंच आहे, नीम, मँगो एक्सेट्रा एक्सेट्रा. आता डायोशियसमध्ये फार रेअर आहेत. इथं नंबर ऑफ हे सोडून सगळे इथं टाकू शकतात तुम्ही. आता मेल आणि फिमेल प्लॅन्ट कुणामध्ये सेपरेट असतात? एक डेट पाम, खजूरचं झाड, त्याच्यात मेल आणि फिमेल वेगळा असतो. पपयामध्ये वेगळा असतो. पपया, पपई असं नाही बरं, पपया आणि पपई एकच आहे, पण ते बोलताना या ई करू शकतात. पपयाला येणार नाहीत. म्हणजे बघा कधी कधी असं असतं आपल्या घरासमोर एखादा आपण प्लॅन्ट लावलं पपयाचे 2, 4, 5, तर एकाला नुसते फुलं येतात, पपया येतच नाही. मग काहींना माहीत नसतं, तर त्याचं आपलं पपईचं झाड एवढं मोठं होऊन गेलं, पपया का बरं येत नाहीत, त्यांच्या घरात यायला लागल्या. मग हे मेल आहे, कारण मेलमध्ये इकडे ओव्हरी नाही. ओव्हरी कुठं आहे? इकडे. जिकडे ओव्हरी तिकडे फ्रूट येतील. मग याला फक्त फ्लावर येतील आणि त्याच्यातून तो पोलन ग्रेन देतो, तेव्हा फर्टिलायझेशन होईल. मग ओव्हरीचं कन्व्हर्शन पपयामध्ये, फ्रूटमध्ये होईल. मग ते केव्हा समजेल? जेव्हा त्याला पपया लागतच नाही तेव्हा कळेल. किंवा तुम्हाला फुल ऑब्झर्व करावं लागेल की अँड्रोशियम आहे का गायनोशियम, आणि तुम्हाला समजत असलं तर समजतं ते इझिली. आता तुम्ही एवढे फ्लावर बघितले, त्याच्यावरून अँड्रोशियम म्हणजे अँथर दिसत आहेत का, स्टॅमेन दिसतं, आपलं कार्पेल दिसतो आहे, ते समजून जातं आपल्याला. त्याच्यावरून कळून जाईल तुम्हाला की जर फिमेल फ्लावर असतील तर त्याच्यात पण पपयामध्ये मेजॉरिटी ऑफ प्लॅन्ट्स हॅव्हिंग फिमेल फ्लावर अँड व्हेरी फ्यू हॅव अ मेल. त्याच्यामुळे मग त्यांना फ्रूट्स येत नाही, फक्त फ्लावर येतील. त्या फ्लावरमधून ते पोलन ग्रेन्स येतील, आजूबाजूचे सगळे फ्लावर पॉलिनेट होतील आणि मगच त्यांना, जर पॉलिनेशन नाही झालं तर पपया देणार नाही. या फ्लावरवरून त्या फ्लावरवर पोलन ग्रेन जातात इन्सेक्टच्या थ्रू वगैरे. मग आता फिमेल फ्लावर यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, म्हणजे फिमेल प्लॅन्टलाच फ्लावर फ्रूट्स आणि सीड्स येतील, यांना येणार नाही डेट पाममध्ये किंवा पपयामध्ये. ओके, चला ठीक आहे. ओके, फ्यू एक्झाम्पल आहे त्याच्यात, खूप रेअर आहेत पपया आणि डेट पाम. लक्षात ठेवायचं की ज्यांच्यात मेल फिमेल. जिम्नोस्पर्ममध्ये सायकस, पण आपण फ्लावरिंग प्लॅनचा स्टडी करतो आहे त्याच्यामुळे जिम्नोस्पर्म जे असतात त्यांच्यात मेल फिमेल वेगळे वेगळे असतात. जिम्नोस्पर्ममध्ये जसं सायकस, पायनस, हे यांच्यात जिम्नोस्पर्ममध्ये ऑलमोस्ट बरेचशी प्लॅन्ट अशी आहेत, पण आपण जिम्नोस्पर्मचा स्टडी नाही करत आहे. वी स्टडी मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लॅन्ट्स, म्हणजे अँजिओस्पर्मचा स्टडी करतो आहे. मग अँजिओस्पर्मचं एक्झाम्पल घेता येईल, पण मग माहिती पाहिजे आपल्याला की जिम्नोस्पर्ममध्ये काय आहे. तर जिम्नोस्पर्ममध्ये उलट आहे, आपल्यासारखंच आहे. म्हणजे मेल फिमेल जास्त करून वेगळे असतात ते. सायकस प्लॅन्टमध्ये मेल सायकस, तिकडे सायकसी, असे वेगळे वेगळे असतील. मग मुद्दाम सांगतो आहे असं तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की जिम्नोस्पर्ममध्ये मेल फिमेल मोस्टली डिफरंट असतात. अँजिओस्पर्ममध्ये मोस्टली फ्लावरिंग प्लॅन्ट्स आर मोस्टली मोनोशियस अँड ॲनिमल्स आर मोस्टली डायोशियस. सेक्सेस सेपरेट, इकडे नो सेपरेशन ऑफ द सेक्स. बरोबर. जेव्हा तुम्ही म्हणू शकतात मेल फिमेल आहे तर ते डायोशियस होतं, अदरवाईज मोनोशियस. आलं लक्षात? चला, मग न्यूटर झालं, डेट पाम, पपया वगैरे झालं. आता मोनोशियस प्लॅन्टमध्ये एकाच प्लॅन्टवर असंच राहिलं पाहिजे असं नाही. अजून एक एक्झाम्पल देतो बेस्ट. हे प्लॅन्ट आहे. आता हे मोनोकॉट आहे. मोनोकॉट म्हणजे हे डायकॉट आहे समजा. मोनोकॉटमध्ये ज्वार, बाजरा, मेज. आता आपण मेजचं प्लॅन्ट घेतलं. मेज तुम्ही खातात. आता या दिवसांमध्ये मेजचा तो बुट्टा येतो ना, कणीस, काय म्हणतात त्याला, कॉर्न, स्वीट कॉर्नचं, पण तो पार्टला काय म्हणतात हिंदीमध्ये? बुट्टा म्हणतात का?
आय थिंक. हां, तर आपण कणीस म्हणतो, मक्याचं कणीस जे मिळतं. तुम्ही स्वीटकॉर्न वरचे ते लीव्ज काढतात त्याचे, आणि मग मध्ये तुम्हाला ते ग्रेन्स येलो कलरचे दिसतात. स्वीटकॉर्न कसं थोडं सॉफ्ट असतं आणि गोड लागतं. जे नॉन स्वीटकॉर्न आहेत तर ते थोडे कडक असतात आणि थोडे हार्ड असतात खायला, आणि गोड नसतात जास्त ते, कारण त्याच्यात स्टार्च जास्त असतं, त्याच्यामुळे ते टेस्टलेस असतं, ते तुम्हाला आवडणार नाही खायला. मग आता ते प्लॅन्ट कसं असतं, एकाच प्लॅन्टवर हे दोघं फ्लावर आहेत, पण एकाच प्लॅन्टवर आहेत ना, मग ते मोनोशियसमध्ये येतं. म्हणजे बघा इथं जे वरचं अप्पर लिप आहे ना, त्याच्या ॲक्झिलमध्ये इथं ॲक्झिलमध्ये मक्याचं कणीस इथं येतं. तुम्ही जर शेतात गेले तर तुम्ही वर बघितलं तर सापडणार नाही, इथं सापडेल. अप्पर लिपच्या ठिकाणी ॲक्झिलरी, मग ते जे ग्रेन असतात ते असे असते मक्याचे, आणि असं त्याला मोठं हे असतं, ते काढून टाकतो आपण. ही फिमेल फ्लावर आहे, म्हणजे ॲक्च्युअली ते फिमेल फ्लावर असतं. त्याच्यावर हे जे काही आहेत ना, हे मोठे मोठे स्टिग्मा आहेत त्याचे, म्हणजे स्टिग्माचा जो पोर्शन आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरीज भरपूर आहेत ना. एक ओव्हरीचं इथं फ्रूट आहे, तर त्याला एक स्टिग्मा स्टाईल असते. मग ते सगळे वर आणून इथं ओपन केलेले असतात, आणि इथं अप्पर साईडला, ॲट अप्पर साईड टॉपला हा कुठला, फिमेल फ्लावर इज ॲक्झिलरी, लक्षात ठेवा, ॲक्झाईलला, आणि मेल फ्लावर इज टर्मिनल. मग इथं मेल फ्लावर येतं आणि ते टर्मिनल असतं, म्हणजे मग त्याला फुलं येतात, गायनोशियम, आणि इकडे अँड्रोशियम, फक्त अँड्रोशियम असतं. मग इथं अँथर असतात, आणि त्यांच्यातून खूप पोलन ग्रेन्स, लार्ज नंबरमध्ये अँथर येतात, आणि त्यांचे पोलन ग्रेन बरोबर स्टिग्मावर पडतात बाय एअर. खाली फिमेल फ्लावर, वर मेल फ्लावर आहे, त्याचे पोलन ग्रेन्स नंबरमध्ये फिमेल फ्लावरवर पळतात. पॉलिनेशन आपोआप होऊन जातं, कारण याचा नंबर खूप जास्त असतो. अँड इन दिस वे पॉलिनेशन ऑकर्स. म्हणजे मेल फ्लावर कसं आहे, ते टर्मिनल, अपायकल, अँड फिमेल फ्लावर ॲक्झिलरी. प्लांट बियर्स बोथ सेक्स ऑर्गन. मग ते सेपरेट जरी असले तर एकाच प्लॅन्टवर आहे ना, मोनोशियस. मेज इज अ मोनोशियस, हे पण मोनोशियसच, फक्त फरक काय, हे सेपरेट दिलेले आहेत पण एकाच प्लॅन्टवर आहेत ना. इथं युनिसेक्शुअल फ्लावर म्हणू शकतात, युनिसेक्शुअल बट मोनोशियस, बायसेक्शुअल मोनोशियस, असे दोन प्रकार पडतात. मेज इज अ युनिसेक्शुअल फ्लावर हॅव्हिंग मोनोशियस, कारण दोघं आहेत ना, इकडे युनिसेक्शुअल बट मोनोशियस. प्लांट बियर्स बोथ सेक्स ऑर्गन, मग ते असे राहू द्या किंवा असो, प्लांट बियर बोथ सेक्स ऑर्गन बट बायसेक्शुअल फ्लावर. इथं डायोशियस ऑलवेज हॅव युनिसेक्शुअल फ्लावर, बट मोनोशियस मे हॅव युनिसेक्शुअल ऑर बायसेक्शुअल फ्लावर्स. हे लक्षात ठेवा. एका प्लॅन्टवर दोघं सेक्स ऑर्गन असे राहू शकतात, वेगळे वेगळे, सेपरेट, ऑर विदिन वन फ्लावर, ऑर ऑन डिफरंट फ्लावर्स, असं राहू शकतं. आलं ना लक्षात. हा पण मोनोशियस. आपली मोनोशियसची डेफिनेशन काय आहे, आता जरी हे वेगळे वेगळे आहेत, ते प्लॅन्ट आहे ना, प्लॅन्टला तुम्हाला काय म्हणता येईल, सेक्सेस नॉट सेपरेट, बिकॉज अ प्लॅन्ट हॅव अ बोथ सेक्स ऑर्गन, प्लॅन्ट हॅव अ बोथ सेक्स ऑर्गन. इकडे प्लॅन्ट हॅव अ सेक्सेस सेपरेट प्लॅन्टवर आहेत, इथं एकाच प्लॅन्टवर दोघं एकत्र आहेत. मग हा डायोशियस झाला, बरोबर. ओके, चला, आलं लक्षात. आता एक शेवटचं टर्म आहे, म्हणजे तुमच्या टर्म ज्या दिल्या आहेत, कंप्लीट, इनकम्प्लीट, परफेक्ट, इम्परफेक्ट. त्याच्यानंतर अजून एक आहे युनिसेक्शुअल फ्लावर. आता ही जी कंडिशन असते ना, युनिसेक्शुअल कंडिशन इज कॉल्ड डायक्लिनी, आणि बायसेक्शुअलला मोनोक्लिनी म्हणतात. हे शब्द लिहून घ्या एक ठिकाणी बुकवर, वरच्या ठिकाणी बुकवर लिहा. काय, डायक्लिनी म्हणजे युनिसेक्शुअल, म्हणजे डायक्लिनी डायोशियसशी रिलेटेड असतं.
Unisexual flowers. Plant have a unisexual flower. That is called, the condition is called, a condition in which plant have unisexual flowers. आणि मोनोक्लिनी दिलेली नाही, त्याने पण मोनोक्लिनस असतं. हां, बरोबर आहे. मोनोक्लिनी म्हणजे हे मोनोशियसशी रिलेटेड आहे. मोनोक्लिनी म्हणजे मोनोशियस, असं लक्षात ठेव. कंडिशन इन विच प्लांट have bisexual flowers. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं मग, बोथ सेक्सेस इन ए फ्लावर. युनिसेक्शुअलमध्ये वन सेक्स या बोथ सेक्स ऑर्गन इन अ फ्लावर. ते उलटं सुलटं होईल. मग ते मोनोक्लिनी जेव्हा आणायला, तर मोनोक्लिनी मोनोशियसला कनेक्ट करायची आणि डायक्लिनी डायोशियस म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर. कन्फ्युजन होतं. चला, आणि एक शेवटचं आहे आता. इथं आपण घेतलं होतं इम्परफेक्ट फ्लावर. इम्परफेक्ट फ्लॉवरमध्ये व्हेन अ फ्लावर नॉट हॅव अ 4 फ्लोरल होल्स. म्हणजे काय, त्याच्यात फ्लावर हॅव आयदर 3 or 2 काय 2 फ्लोरल होल्स, 3 or 2. मग आता एक फ्लावर असं असतं की ज्याच्यात 3 फ्लोरल होल्स असतात. हे असं नाही युनिसेक्शुअल बायसेक्शुअल. ते बायसेक्शुअल आहे पण कॅलिक्स करोला फ्यूज होऊन जातात. कंडिशन बदलली, त्याला पेरियांथ म्हणतात. मग आता ते घेऊ आपण. पेरियांथ मीन्स व्हॉट? What is meant by perianth? Perianth is a condition तर it is a imperfect flower. Perianth. Perianth काय असतं? A flower into which calyx and corolla fuse to form a common structure. काय मग असं लिहिताना कसं लिहायचं बघा. पेरियांथ इज इक्वल टू कॅलिक्स प्लस कोरोला. म्हणजे याच्यावरून कळेल तुम्हाला काय व्हॉट इज मीन बाय पेरियांथ. व्हेन कॅलिक्स अँड करोला फ्युजेस टू फॉर्म ए पेरियांथ. मग आता आपण आपल्या भाषेत लिहू. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन झालं की कॅलिक्स करोला फ्यूज होतं, त्यांचं समेशन आहे. तर काय लिहायचं मग. व्हेन कॅलिक्स, आता कॅलिक्सचा सिंगल मेंबर काय, कॅलिक्स और सेपल, अँड कोरोला मीन्स पेटल.
आर अनडिफरन्शिएटेड, त्याला असं लिहायचं, अनडिफरन्शिएटेड. अनडिफरन्शिएटेड म्हणजे काय? वी कॅनॉट मेक डिफरन्स इन बिटवीन देम. आता जसं नॉर्मल फ्लावरमध्ये तुम्ही कॅलिक्स काय, करोला काय सांगू शकता, पण ते दोघं जर फ्यूज होऊन गेले तर, वेन कॅलिक्स अँड करोला गेट फ्यूज्ड, हे फ्यूज होऊन जातात. त्याच्यामुळे दोघे एकमेकांमध्ये फ्यूज होऊन गेले. समजा हा एक हँड आहे, लेफ्ट आणि राईट, आणि दोघे एकत्र एकच जर झालं तर तुम्ही काय म्हणाल? दोघांचं एकत्र स्ट्रक्चर आहे. म्हणजे असं म्हणता नाही येणार तुम्हाला हा लेफ्ट राईट, हां असं लाईट लेफ्ट राईट असं नाही म्हणता येणार आहे. मग काय, ते फ्यूज होऊन गेले. मग फ्यूज जर झाले तर वी कॅनॉट डिफरन्शिएट देम. म्हणजे तुम्हाला पहिला प्रश्न पडेल, तो कॅलिक्स आहे का करोला आहे? दोघांचं फ्युजन आहे. मग त्याला काय नाव द्यायचं? मग दोघं जर फ्यूज झाले तर मग त्याला वेगळं नाव द्या. दॅट इज कॉल्ड पेरियांथ. कॅलिक्स करोला फ्यूज टू फॉर्म पेरियांथ. किंवा अशा भाषेत जर लिहायचं असेल, वेन कॅलिक्स means sepal and petals are undifferentiated, means we cannot differentiate them, they get fused, that is why we cannot differentiate them. आपण त्यांना सेपरेट बघू शकत नाही. देन इट इज फॉर्मिंग ए सिंगल मेंबर टेपल. हां त्याला म्हणजे जसं कॅलिक्स करोला होरले तर पेरियांथ होरले. सिंगल मेंबर काय? मग आता हे असं घेतलं ना आपण, when Calyx corolla are undifferentiated, then a fused structure is formed. ते दोघांचं फ्यूज्ड एकत्रीकरण झालेलं आहे. फ्यूज स्ट्रक्चर इज फॉर्म, दॅट इज कॉल्ड. मग आता कॅलिक्स करोलाला काय म्हणाल? पेरियांथ. आणि सेपल पेटल वेन अनडिफरन्शिएटेड अँड फ्यूज टू फॉर्म ए सिंगल स्ट्रक्चर कॉल्ड टेपल. त्याला काय म्हणतात? टेपल. म्हणजे दोघे शब्द वापरू शकता तुम्ही. काय बघा डेफिनेशन करताना, वेन सेपल अँड पेटल्स आर अनडिफरन्शिएटेड सो ॲज टू फॉर्म टेपल. मग त्याला सेपल पण म्हणता येणार नाही, पेटल पण म्हणता येणार नाही, टेपल म्हणायचं. पण होर्ल जर घेतले तर वेन कॅलिक्स अँड करोला आर फ्यूज सो ॲज टू फॉर्म पेरियांथ. म्हणजे होर्ल त्या ठिकाणी होर्ल शब्द वापरायचा. आणि सिंगल मेंबर टेपल आहे तर सेपल म्हणजे इथं तुम्ही कसं करू शकतात मग? दॅट इज टेपल इज इक्वल टू सेपल प्लस पेटल झालं. म्हणजे इथं तुम्ही सिंगल मेंबर घेत आहेत आणि तिकडं करोला कॅलिक्स म्हणजे होर्ल. पेरियांथ मीन्स वेन कॅलिक्स अँड करोला फ्यूज्ड अँड बिकम अनडिफरन्शिएटेड तुमच्या पद्धतीने, that is called perianth. Or when sepal and petal become fused and undifferentiated, then they forming tepal. पण मग आता sepals are green. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. पेटल इज ब्राईटली कलर्ड. आता ते दोघं फ्यूज जर झाले सेपल आणि पेटल, तर आता मग टेपलला कुठला कलर? किंवा कॅलिक्स ग्रीन, करोला ब्राईटली कलर्ड, दोघे एकत्र आले तर पेरियांथला कुठला कलर? मग मारामाऱ्या होतील ना त्यांच्यात, आहे की नाही? सेपल सांगेल ग्रीन पाहिजे, पेटल सांगेल नाही भाऊ कलरच व्हावं लागेल, दोघांची फायटिंग सुरू होऊन जाईल. मग नेचरने काय केलं? समजूतदारी दाखवली. काही ठिकाणी टेपल ग्रीन करून दिल्या, सेपल लाईक. हां, आणि काही ठिकाणी बाकीच्या झाडांना सांगितलं चला तुम्ही ग्रीन ग्रीन, बाकीच्यांना सांगितलं तुम्ही कलर कलर, म्हणजे भानगड मिटली. असं आहे ते. तर मग जेव्हा असं असतं सेपल लाईक टेपल, हां ग्रीन टेपल्स म्हणजे पेरियांथ. कारण हा प्रॉब्लेम आहे, ग्रीन का कलर्ड. मग ग्रीन कलरचे टेपल म्हणजे ग्रीन पेरियांथ पूर्ण. मग तो त्याला कसा आहे, तो सेपल लाईक झाला ना मग ग्रीन. मग त्याला काय म्हणायचं? सेपलॉइड पेरियांथ किंवा टेपल. पुन्हामध्ये असतो ग्रीन कलरचा, फॉर एक्झाम्पल कस्टर्ड ॲपल.
कस्टर्ड ॲपलचं फ्लावर बघितलं आहे का? नाही. हां, काहींनी बघितलं असेल. कलर्ड नसतो, ग्रीन असतो. म्हणजे तुम्ही कस्टर्ड ॲपल सीताफळच्या झाडावर जा आणि तिथं त्याचे फुलं शोधा, तर ते 3 असतात मेंबर्स स्टेपल ग्रीन कलरचे असे. ते झाडांच्या लिव्जमध्ये तुम्हाला समजणार पण हे फ्लावर आहे असं, बिकॉज दॅट इज. आणि ते कसे असतात, थोडे थिक असतात. म्हणजे सेपल आणि पेटल जर फ्यूज झाले, पेटल मोस्टली थिन, पण सेपल आणि पेटल एकत्र आले तर थिक. त्याचे जे मेंबर असतात टेपल और पेरियांथ इज थिक. तो थोडा थिक असतो, जाड असतो, थोडा हेवी असतो. मग टेपल किंवा पेरियांथ कुणामध्ये असतो? बेस्ट एक्झाम्पल कस्टर्ड ॲपल. तुमच्या घरच्यांना कुणाकडे आजूबाजूच्यांकडे असेल ना, त्यांना दाखवायचं, सांगायचं की कस्टर्ड ॲपलचं फ्लावर कसं आहे दाखवा. ते तुम्हाला सांगतील हे असं आहे, ग्रीन कलरचं असतं, ते कलर्ड नसतं, त्याच्यामुळे लवकर लक्षातच येणार नाही. मग तो कसा आहे? ग्रीन कलर्ड पेरियांथ और ग्रीन कलर्ड टेपल्स. म्हणजे सेपल लाईक, सेपेलॉइड पेरियांथ. ऑइड म्हणजे लाईक, सेपल लाईक पेरियांथ किंवा सेपल लाईक टेपल्स. कस्टर्ड ॲपल बेस्ट एक्झाम्पल. आणि मग बाकीचं पेटल लाईक असतील मग पेटॅलॉइड. सेपलसारखे असले ग्रीन तर सेपॅलॉइड ग्रीन. आता तिकडे जाऊ पुढचं. सेकंड कंडिशन, कलर्ड. कसं? पेटल लाईक. कलर्ड टेपल्स म्हणजे कसं? पेरियांथ. कुणासारखं? ॲज लाईक पेटल्स. कलर्ड कोण आहेत? पेटल्स. मग त्याला काय म्हणायचं? पेटॅलॉइड पेरियांथ और टेपल्स. एक्झाम्पल प्राइमरोज, ट्यूबरोज. यांना येलो, ऑरेंज, पिंक कलरचे, येलो पिंक कलरचे पेरियांथ येतात, टेपल्स येतात. मग ते कलर्ड असतात. हा ग्रीन असतो, हा पेटॅलॉइड म्हणजे कलर्ड असतो. म्हणजे याच्यात मोस्टली 3-4 कलर असतात. एक पिंक किंवा येलो किंवा रेड. पर्पल पण येतात. ओके, चालेल, समजलं. मग पेरियांथ काय? मग त्याचा पेरियांथ कसा असतो मोस्टली? आता त्याचेही प्रकार दिले तुम्हाला. हां, सॉरी, पुढे बघू आपण, टाईम संपला. सेपल, टाईम झाला आहे. सेपलचे टाईप बाकी आहेत आपले घ्यायचे.